नमस्कार मित्रांनो, जाधव टेक एक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तरी आज आपण पाहणार आहोत टर्बो C++ कसं डाउनलोड करायचं. चला तर मग आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलमध्ये इथे येऊन टर्बो C++ सर्च करायचं आहे. आणि नंतर जे काही विंडोजचं नाव असेल ते पुढे नंतर टाकून आपल्याला फक्त ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करायचं, कारण जर दुसऱ्या वेबसाईटवरून जर डाउनलोड केलं तर व्हायरसचा धोका असू शकतो. नंतर इथं आल्यावर आपण बघू शकता, खाली स्क्रोल करून बघायचं की इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे की नाही. बहुतेक इथं दिसत नाही डाउनलोडचं ऑप्शन, तरी वरी दिसतंय टॅब म्हणून डाउनलोड टर्बो C++. त्याच्यावर क्लिक करून याला क्लोज करायचं आहे. नंतर इथे आल्यावर हे डाउनलोड ऑटोमॅटिकली होईल बहुतेक. इथे 7 MBचा ॲप आहे. डाउनलोडला क्लिक केल्यावर तो ऑटोमॅटिकली डाउनलोडला जाईल. नंतर ही झिप फाईल आहे, आपल्याला त्याला झिप फाईल उघडून नंतर ॲप्लिकेशनला ओपन करावं लागेल. त्यासाठी डाउनलोड झाल्यावर ओपन करून घ्यायचं त्याला. डबल क्लिक करून ओपन करून घ्या. नंतर हे जे ॲड आहे त्याला कट करून नंतर फोल्डर ओपन करून हे जे सेटअप फाईल exe डॉट आहे ना, ॲप्लिकेशन म्हणून इथं नाव दिसतंय मधात, त्याला डबल क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यावर एक डायलॉग बॉक्स येईल, त्याला प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याला हे करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. याला नेक्स्ट करा. नंतर हे वरती टिक मार्क करून हे वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. नंतर याला नेक्स्ट करून घ्या. नंतर इकडं पण नेक्स्ट. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि यानंतर याला फिनिश करून घ्या. लॉन्च द प्रोग्रामला टिक करून फिनिश करून घ्या आणि डबल क्लिक करून ओपन करून घ्या. आणि इथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता C++ वगैरे, जावा वगैरे काय काय ते लँग्वेजेसचे या ॲप्लिकेशनमध्ये रन होतात. आणि प्रॅक्टिससाठी हा ॲप चांगला आहे. सगळ्यात बेस्ट म्हणला तर टर्बो C++ आहे. नंतर न्यू फाईलवर जाऊन तिथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. इथे कोणत्याही फाईलला नाव देऊ शकता, काहीतरी देऊन टाकायचं आणि सेव्ह करून घ्यायचं, म्हणजे नंतर ते सेव्ह राहिलं, ओपन करायला जे पण तुम्ही कोड टाईप कराल ते तिथे सेव्ह होऊन जाईल. नंतर काय तो न्यू फाईलवर जाऊन सुरू करू शकता तुम्ही. जसं की मी इथे टाकतोय हॅश इन्क्लूड conio.h. नंतर सेकंड लाईनला टाकायचं हॅश इन्क्लूड stdio.h. नंतर असं तुम्ही बघून करू शकता किंवा एकदा प्रॅक्टिस बघून करा. नंतर न बघता केल्यावर तुमचा हात बसला की आपोआप करता येईल ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.